जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन हे देशाच्या सुरक्षेकरता एक फार मोठा सेटबॅक आहे। आपण आज या विषयाच्या 3 पैलूंविषयी बोलू। एक तर जनरल बिपिन रावत जे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, त्यांचं योगदान काय होतं भारताच्या सुरक्षिततेकरता। दुसरं आपण बोलू की हा जो हेलिकॉप्टरचा अपघात झाला याची कारणं काय असू शकतील, आणि तिसरं याच्या पुढे आपल्या कोणाला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्त करता येईल। सुरुवात करूया अतिशय दुःखद घटनेने। जनरल रावत बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचा अपघातात मृत्यू झाला आणि ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते। म्हणजे भारताच्या सैन्याचे आर्मी असो की नेव्ही असो की एअरफोर्स असो त्याचे ते प्रमुख होते। आणि 70 वर्षांनंतर आपण एक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा नियुक्त केला होता आणि ते मुख्य होते। तर त्याच्यामुळे त्यांच्या निधनामुळे आपल्याला एक फारच मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे अगदी खरंच आहे। तर आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे आणि आपण त्यांनी इतके वर्ष जी देशाच्या सैन्यामध्ये नोकरी केली त्याचं आपण एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू। सर्वात पहिले लक्षात असायला पाहिजे की जनरल रावत ज्यांचं एक मिलिटरी बॅकग्राऊंड होतं, त्यांचे वडील हे सुद्धा सैन्यामध्ये लेफ्टनंट जनरल होते आणि त्यांनी 111 गुरखा रायफल्सला कमांड केलं होतं। आणि जनरल रावत यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या रेजिमेंटमध्ये प्रवेश केला होता। म्हणजे जिथे वडील होते तिथेच मुलांनी पण प्रवेश केला होता। 1978 साली त्यांना त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कमिशन ऑफिसर म्हणून प्रवेश केला आणि सर्वात महत्त्वाचं असं की ते सैन्यामध्ये आल्यापासून प्रत्येक दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत होते। ते कॅडेट असताना त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर हा एक सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता। आपल्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी विषयी कल्पना आहे। जो बेस्ट कॅडेट असतो ट्रेनिंगमध्ये त्याला त्याचा नंबर पहिला येतो, त्याला स्वॉर्ड ऑफ ऑनर दिली जाते। म्हणजे त्यांनी आपले जे लष्करी गुण होते तिथे दाखवायला सुरुवात केली। याच्याशिवाय जेवढी कोर्सेस झाले, कोर्सेस म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा, त्या सगळ्या त्यांनी टॉप केल्या। वेळेच्या अभावी मी फक्त 2च कोर्सेस विषयी बोलून, एक तर त्यांनी स्टाफ कॉलेज नावाची महत्त्वाची परीक्षा पास केली, त्याच्यामध्ये सुद्धा ते पहिले होते म्हणून त्यांना पाठवलं होतं स्टाफ कॉलेज जे युनायटेड स्टेट्समध्ये आहे तिथे ट्रेनिंग करण्याकरता। आणि आत्ता ज्या वेळेला हा हादसा झाला त्यावेळेला जे भारताचं स्टाफ कॉलेज आहे वेलिंग्टनला, जिथे मी सुद्धा काही वर्षापूर्वी होतो, तिथे ते लेक्चर देण्याकरता जात होते आणि तिथे आपले 350 कॅडेट्स तर आपले ऑफिसर्स तर असतात, मेजर आणि लेफ्टनंट कर्नलच्या हुद्द्याचे, परंतु याच्याशिवाय 70 देशातले इतर लष्करी अधिकारी तिथे असतात, इन्क्लुडिंग अमेरिका, रशिया। कारण या सगळ्या देशांना आपल्या युद्ध अनुभवाविषयी खूपच म्हणजे त्यांना मोठेपण वाटतं। त्यांना वाटतं की एवढी जी अनुभव आपल्याला आहे तो बाकी कुठल्याही देशाला नाही। वेगवेगळ्या रणभूमीमध्ये लढण्याकरता, मग ते डेझर्ट्स म्हणजे वाळवंट असो की हाय अल्टिट्यूड असो की DCB असो की इतर कुठे असो, आपण वाळवंटात जातो, आपण जंगलात जातो, सगळीकडे जातो। तर एवढा लढण्याचा अनुभव वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, मग ते भारत चीन सीमा असो की भारत पाकिस्तान सीमा असो, LAC असो की LOC असो की सियाचिन ग्लेशियर असो की इतर काही, एवढा कुठेच नाही। तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांनी फॉरेनमध्ये हा कोर्स केला होता। याच्यानंतर त्यांनी जी बटालियन कमांड केली ती भारत चीन सीमेवरती केली आणि अतिशय उत्कृष्टरीतीने केली। त्यांनी ब्रिगेड कमांड केली तर त्यांना युनायटेड नेशन्सचं मुख्य म्हणून आफ्रिकेत पाठवलं होतं, तिथे त्यांनी ते केलं आणि तिथे सुद्धा त्यांनी लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही पद्धत तिथे वापरलेली होती। त्यानंतर त्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये अतिशय कठीण भागामध्ये एका सेक्टरचं नेतृत्व केलं की ज्या वेळेला काश्मीर खोऱ्यामध्ये प्रचंड हिंसाचार होत होता त्यात सुद्धा त्यांना खूप यश मिळालं होतं। त्यांनी डिव्हिजन कमांड केली नॉर्थ ईस्टमध्ये, कोर कमांड केली नॉर्थ ईस्टमध्ये। त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे
जिथे जिथे सुरक्षेची मोठी आव्हानं होती, मग ते काश्मीर खोरं असो की काश्मीर असो की लडाख असो की भारत चीन सीमा असो, सगळीकडे त्यांनी उत्कृष्टरित्या काम केलं आणि त्यांच्या या कामाकरता त्यांना वेगवेगळ्या शूरता पुरस्कार, PVSM, AVSM, VSM अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. तर हे त्यांचं योगदान होतं आणि त्यांनी खरोखरच चांगलं काम केलं आणि म्हणून त्यांना 2016 भारताचे 27वे चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यांनी अतिशय टफ पद्धतीने काम केलं. आज आपल्या देशामध्ये अनेक ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहे, खास तर काश्मीरमध्ये काही ईशान्य भारताच्यामध्ये ते उंटावरून शेळ्या हाकतात आणि सैन्याला नको तो उपदेश देतात, परंतु त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांच्याविरुद्ध त्यांनी कडक कारवाई केली आणि त्यामुळे अनेक वेळा तथाकथित विद्वानांनी त्यांच्यावरती टीका पण केली, परंतु त्यांनी जे काम केलं ते देशाकरता चांगलं होतं हे आपल्या लक्षात येणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी कधीही काळजी केली नाही की ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट काय म्हणतील, तथाकथित तज्ज्ञ काय म्हणतील, मला कोण वाईट म्हणेल कोण चांगलं म्हणेल, नाही. महत्त्वाचं असं असतं की निष्काम कर्मयोग एका सैनिकासारखं काम करून देशाला सुरक्षित ठेवायला पाहिजे. नेमकं तेच जनरल बिपिन रावत यांनी केलं. 3 वर्ष केलं, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये केलं. त्याच्याकरता आपण त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. याच्याशिवाय 70 वर्षांनंतर देशाने ठरवलं की या देशाला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची गरज आहे. कारण असं की एअरफोर्स असो की नेव्ही असो की आर्मी असो, सगळी वेगवेगळी कामं करतात आणि त्यांनी जे एकत्रितरित्या किंवा जॉईंटली जी लढाई लढायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे जी देशाची जी संसाधनं असतात ती नीट वापरली जात नाहीत. तर म्हणून जर एकत्रितरित्या लढाई लढली, की ज्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे 1971ची लढाई, ज्यावेळेला फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रितरित्या लढले आणि आपण युद्धामध्ये केवढा मोठा विजय हासिल केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर नेमकं तशाच प्रकारे एकत्रित कमांड करण्याचं काम आता जनरल रावत यांना दिलं होतं. याला इंटिग्रेटेड थिएटर कमांड असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एकत्रितरित्या काम करतील. यामुळे काय फायदा होणार होता? यामुळे तुमची शस्त्रास्त्रांना खर्च कमी झाला असता, तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन एकत्र आणता आलं असतं, तुमचे टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी एकत्रितरित्या बनवता आली असती, तुम्हाला ट्रेनिंग एकत्रितरित्या करता आलं असतं आणि हे सगळं चालू होतं आणि याच्यामध्ये चांगली प्रगती झाली होती. आणि असं दिसत होतं की पुढच्या काही वर्षामध्ये ही जे थिएटर कमांड आहेत ते तयार होतील आणि भारताची सुरक्षा व्यवस्था ही अजून मजबूत बनेल. पण नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे ते काम आता अर्धवट राहिलं आहे. परंतु मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जो नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ येतील ते हे काम पुन्हा एकदा सुरू करतील. तर जनरल रावत एक शूर सेनानी होते, उत्कृष्ट सेनानी होते, अष्टपैलू होते. त्यांनी देशाच्या सुरक्षेमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं. त्यांच्या वडिलांनी पण दिलं होतं. तर या भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला आपण सॅल्यूट करायलाच पाहिजे आणि आपण ईश्वराकडे प्रार्थना करायला पाहिजे की त्यांना शांती लाभो. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा पण मृत्यू झाला. मधुलिका रावत सैन्याची परंपरा आहे की जे वेलफेअर म्हणजे जवानांचं जे वेलफेअर केलं जातं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांनी सैनिक आणि त्यांच्या परिवारांकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज जनरल रावत यांची जे कुटुंबीय म्हणजे त्यांच्या 2 मुली आहेत माझ्या माहितीप्रमाणे, त्या दोन्ही दिल्लीमध्ये आहेत. त्या सगळ्यांना आपण सगळ्यांकरता आपण अशी एक विनंती करू शकतो देवाला की त्यांना त्यांच्यावरती एवढा जो मोठा आघात झाला आहे ते सहन करण्याची त्यांना शक्ती देव आणि रावत यांना शांती लाभो. देशाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, परंतु देशाची परंपरा आहे, सैन्याची परंपरा आहे की ज्या वेळेला एक केपेबल अधिकारी जातो तर त्याच्या जागी दुसऱ्याला आणलं जातं. आत्ताच बातमी येत होती की जे आपले कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी अफेअर्स आहे त्यांची मीटिंग सुरू आहे, ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी असतात, होम मिनिस्टर असतात, डिफेन्स मिनिस्टर असतात, अर्थमंत्री असतात आणि फॉरेन मिनिस्टर असतात. आणि ते आता पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला नक्कीच नियुक्त करतील, यामध्ये काहीही डाऊट नको.
मला खात्री आहे की अजून एक इक्वली केपेबल ऑफिसर आपल्या सैन्याचं नेतृत्व करण्याकरता येईल आणि जनरल रावत यांचं काम जे पूर्ण होऊ शकलं नाही ते पूर्ण केलं जाईल. आणि मी देशाला एवढं नक्की सांगू इच्छितो की देशाच्या सुरक्षेच्या मध्ये काहीही कमी पडणार नाही, ज्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. आणि आता जो शेवटचा मुद्दा मी थोड्या प्रमाणात कव्हर करीन तो म्हणजे हा अपघात झाला कसा, या अपघाताची कारणं काय होती आणि यापुढे असे अपघात होऊ नये म्हणून करायला काय पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते मी-17 या हेलिकॉप्टरमध्ये बसून 14 जणांच्या बरोबर कोइंबतूरमधलं जे सुलूर एक एअरफील्ड आहे तिथून ते हेलिकॉप्टरनी स्टाफ कॉलेज वेलिंग्टनला जात होते आणि कुनूर येथे उतरणार होते आणि त्यावेळेला मध्ये अपघात झाला आणि ज्यामध्ये सगळ्यांचा मृत्यू झाला. आता जे हेलिकॉप्टरचे किंवा विमानांचे जे अपघात होतात त्यांना 4 मोठ्या प्रकारामध्ये वाटता येईल. एक तर मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे त्या हेलिकॉप्टरचं इंजिन बंद पडणं, रोटर बंद पडणं वगैरे. तर काय झालं हे एन्क्वायरी आता होते आहे. या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आपल्याला मिळेल, त्याप्रमाणे मग आपल्याला कळेल की नेमकं काय झालं होतं. दुसरं कारण असू शकतं की त्याला म्हणतात की एन्व्हायरमेंटल कारणं, म्हणजे जर एखादा पक्षी मध्ये आला असेल, गिधाड किंवा असा मोठा पक्षी तो रोटरमध्ये अडकला असेल तर अपघात होऊ शकतो, तर ते आपल्याला कळू शकेल. तिसरं असतं की हवामानामध्ये एकदम बदल. म्हणजे एकदम बदल याचा अर्थ काय की आपण फ्लाय करायला सुरुवात केलं आणि अचानक मोठं वादळ आलं, मोठा पाऊस पडायला लागला किंवा मोठं धुकं आलं तर तरीसुद्धा अपघात होऊ शकतो, कारण आपल्याला पूर्ण दिसत नाही. आणि यामध्ये असं पुढे आलेलं आहे की तिथे धुकं हे वाढलेलं होतं. तर नेमकं ते कारण होतं का हे आपल्याला एन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर नक्कीच कळेल. चौथं जे कारण आहे त्याला म्हणतात पायलट एरर, म्हणजे पायलटनी केलेली चूक. चुकून पायलटनी जास्त उंचीवरती नेलं, पायलटनी टर्न नीट नाही घेतला, पायलटनी लँडिंग ठीक नाही केलं. तर कोणाची चूक होती, नेमकी काय चूक होती आणि काय करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करेल आणि ती काळजी घेतलीच जाईल. परंतु एवढं नक्की की अशा प्रकारचे अपघात याच्या पहिले पण झालेले आहेत, याच्या पुढे पण होतील, कारण दुर्दैवाने काही काही लिमिटेशन्स असतात आणि 100% कुठलंही मशीन हे कधी सेफ नसतं. परंतु जो जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये चीन किंवा पाकिस्तान किंवा त्यांचे जे समर्थक आहेत यांनी काही घातपात तर नाही केला, ज्याला आपण म्हणतो सॅबॉटाज, म्हणजे घातपात. म्हणजे काय, त्या रोटरचे स्क्रू ढिले केले किंवा इंजिनमध्ये काही गडबड केली किंवा त्याच्या इंधनामध्ये काहीतरी भेसळ केली की ज्यामुळे हा अपघात झाला. तर हे पण आपल्याला कळेलच की नेमकं कशामुळे झालं ते. आणि जर तसं जर घातपात झाला असेल हे तर ज्यांनी घातपात केला त्याला पकडावंच लागेल. एवढंच नाही तर जर घातपात त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. आणि घातपाताच्या मागे जर कुठला देश असेल म्हणजे चीन, पाकिस्तान किंवा इतर कोणी, तर या देशाला सुद्धा संदेश द्यायची गरज आहे की आम्ही तुम्हाला जशास तसे असं उत्तर हे देऊ शकतो. मी आपल्याला एकच उदाहरण देतो. काही वर्षापूर्वी पाकिस्तानचे जे सर्व होते किंवा जे पाकिस्तानचे मिलिटरी रूलर होते, जनरल जियाउल हक, एका विमानाने चालले होते. त्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये ते मारले गेले. आणि नंतर असं पुढे येत होतं की तो अपघात अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA यांनी केला होता. आता मला एवढंच सांगायचं आहे की ही क्षमता आपल्याकडे सुद्धा आहे. चीननी सायबर हल्ला तर केला नाही, त्यांची कम्युनिकेशन सिस्टीम तर बंद पाडली नाही. हे अनेक कारणे असू शकतात. तर एन्क्वायरीमध्ये हे क्लिअर होईल. परंतु जर हा घातपात असेल तर जशास तसे उत्तर द्यायलाच पाहिजे, कारण हीच भाषा चीन आणि पाकिस्तानला कळते. आणि सर्वात शेवटी मी आता थांबणार आहे. जनरल रावत एक आउटस्टँडिंग जनरल होते. त्यांनी सैन्यामध्ये सुरक्षित सैन्याची क्षमता वाढण्याकरता योगदान खूप चांगलं दिलं. काश्मीरमध्ये शांतता असो की ईशान्य भारताची बंडखोरी असो की चीनचं आक्रमकता असो आपल्या LACवरती किंवा LOCवरती पाकिस्तानकडून होणारे हल्ले, या सगळ्यांना प्रत्युत्तर देण्यामध्ये त्यांनी देशाच्या सुरक्षेमध्ये योगदान दिलं. त्यांनी ज्युनियर लेवलला पण काम केलं, मिडल लेवलला पण काम केलं, सिनियर लेवलला पण काम केलं. आणि आता ते एका वैचारिक लेव्हलला होते जिथे थिएटर कमांड किंवा इंटिग्रेटेड कमांड किंवा तिन्ही आपल्या दलांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात होता, ज्यामुळे आपली युद्ध क्षमता, संरक्षण क्षमता
ही खूप चांगली वाढणार होती. या सगळ्यामध्ये त्यांचं योगदान देश कधीही विसरणार नाही आणि या एका शूर सैनिकाला, एका शूर सेनापतीला देशाने श्रद्धांजली व्हायला पाहिजे आणि आपण आशा करूया की त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. जय हिंद.